कर्जमुक्तीसाठी, आर्थिक लाभांसाठी आणि धनवृद्धीसाठी अवश्य घ्या कार्तिक स्वामींचे दर्शन। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। सध्या कार्तिक महिना सुरू आहे आणि कार्तिक महिन्याला असलेले पौराणिक महत्त्व लक्षात घेता कार्तिक महिन्यातील अगदी प्रतिपदेपासूनच विविध सण उत्सवांना सुरुवात होते। त्यात दिवाळी पाडवा असेल, भाऊबीज असेल, पांडव पंचमी असेल किंवा मग त्रिपुरी पौर्णिमा असेल, या सर्व उत्सवांचा समावेश होत असतो। कार्तिक महिना हा धार्मिक महत्त्व जपणारा आणि स्नान दान पुण्य तसेच विविध सेवांसाठी महत्त्वाचा मानला जातो। या कार्तिक महिन्यात भगवान श्री हरी विष्णू, भगवान महादेव, माता पार्वती, लक्ष्मी माता, कार्तिक स्वामी इत्यादींचे पूजन लाभकारी मानले जाते। व्यक्तीला व्यवहारी जीवनात सर्व सुखांची प्राप्ती करू देणारा हा कार्तिक मास म्हटला जातो। कार्तिक महिन्यात सर्व देवतांचे पूजन हे सर्व सुखांची प्राप्ती करून देणारे असते, पुण्यकारक आणि मोक्षाप्रद नेणारे असेच मानतात। कार्तिक महिन्यात भगवान श्री हरी विष्णू हे योगनिद्रेतून जागे होतात आणि मनुष्य जीवनाला समृद्ध करण्यासाठी त्यांच्या भक्तांनी मनोभावे केलेल्या सेवांचे, उपासनांचे फळ देतात। महत्त्व असलेले एक पुण्यकारक, लक्ष्मीकारक आणि धनसमृद्धीकारक व्रत म्हणजेच या महिन्यात कार्तिक स्वामींचे दर्शन होय। कार्तिक स्वामी अर्थातच शिवपार्वतींचे ज्येष्ठ पुत्र, विघ्नहर्ता गजाननांचे ज्येष्ठ बंधू श्री कार्तिकेय यांच्या दर्शनाचा योग हा कार्तिक महिन्यात पौर्णिमा तिथीवर कृतिका नक्षत्र असल्यास येतो। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ज्या काळात कृतिका नक्षत्र असेल त्या कालावधीमध्ये कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्याचा पुण्य काल मानला जातो। मात्र कधीकधी पौर्णिमा तिथीला कृतिका नक्षत्र येत नाही। यंदा मात्र हा योग बनलेला आहे, त्याचा आपण अवश्य लाभ घेतला पाहिजे। कार्तिक स्वामी हे बल, बुद्धी, साहस, पराक्रम आणि यशस्वीता यांचे प्रतीक समजले जाते। सर्व शिवगणांचा प्रमुख सेनापती कार्तिकेयाला मानले जाते। या कार्तिक स्वामींच्या उपासनेमुळे व्यक्तीला ज्ञानसंपन्नता आणि यशकीर्ती मिळते आणि म्हणूनच या कार्तिक स्वामींचे दर्शन घेतल्याने व्यक्तीला धनसमृद्धी प्राप्त होते। आर्थिक अडचणीतून बाहेर येण्याचे, डोक्यावर कर्ज असेल तर त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग सापडतात, असा अनुभव अनेक लोकांच्या गाठीशी आहे। जर तुम्ही आर्थिक अडचणीत असाल, डोक्यावर वाढतं कर्ज असेल तर अशा या पर्वणी काळात कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊन प्रार्थना अवश्य करावी, ज्या योगे पुढील वर्षभरात आर्थिक लाभ संभवतील। कार्तिक स्वामींचे दर्शन हे पौराणिक मान्यतेनुसार स्त्रियांसाठी वर्ज्य मानले जाते। मात्र या पर्वणी काळात अर्थातच कार्तिक महिन्यातील कृतिका नक्षत्र युक्त पौर्णिमेला स्त्रियांना कार्तिक स्वामींचे दर्शन उपलब्ध होते। कुमार कार्तिकेय हा ब्रह्मचारी असल्याचे मानतात आणि म्हणूनच त्यांना कमंडलू, दर्भ, 27 रुद्राक्षांची माळा अर्पण केली जाते। कमळाची फुलं, पांढरी फुलं देखील अर्पण केली जातात। ज्या भक्तिभावाने तुम्ही कार्तिकेयाला जे जे अर्पण कराल ते शतपटीने तुम्हाला वर्षभरात परत मिळते। कार्तिक स्वामी हे ज्ञान, बुद्धीचे दाता मानले जातात। म्हणून ज्या विद्यार्थ्यांना ज्ञान आणि बुद्धी हवी असेल त्या विद्यार्थ्यांनी कार्तिकेयाचे दर्शन या दिवशी घेऊन कार्तिकेयाला 2 मोरपीस अर्पण करावे व त्यातील एक मोरपीस घरी आणून ज्या ठिकाणी मुलं अभ्यासाला बसतात त्या ठिकाणी लावावे। मुलांचे कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता वाढवून त्यांना विद्येत प्रावीण्य मिळते। या दिवशी कार्तिक स्वामींचे प्रज्ञाविवर्धन स्तोत्र पठण केल्यास लाभ होतो। या प्रज्ञाविवर्धन स्तोत्रामध्ये कार्तिक स्वामींच्या 28 नावांचा समावेश आहे। हे स्तोत्र 28 वेळा पठण केल्याने सिद्ध होते व पठणकर्त्याला ज्ञान आणि बुद्धी प्राप्त होते। या स्तोत्राच्या फलश्रुती अंतर्गत बुद्धी तर मिळतेच, सोबतच जर एखादा मुलगा बोलू शकत नसेल, बोबडे बोलत असेल तर त्यालाही वाणीचे दोष दूर होतात। म्हणून या दिवशी कार्तिक स्वामींच्या या स्तोत्राचे पठण आपल्या मुलांकडून अवश्य करून घ्यावे। तसे पाहता प्रत्येक व्यक्तीला दैनंदिन जीवनात बुद्धीची, बलाची आवश्यकता असते आणि ही बुद्धी प्राप्त व्हावी यासाठी हे प्रज्ञाविवर्धन स्तोत्र बहुउपयोगी मानले जाते। याचे पठण अवश्य करावे। कार्तिक महिना या सेवेसाठी खूप महत्त्वाचा मानतात। जी मुलं विद्यार्थी दशेत असतील त्यांनी रोज सकाळी आईवडिलांना, गुरुजनांना वंदन करून प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचे पठण केल्यास शिक्षणात यश मिळते। असे हे कार्तिक स्वामींचे दर्शन 15 नोव्हेंबर शुक्रवारी करता येईल। त्याचबरोबर ज्यांना शुभमुहूर्तावरच दर्शन करायचे आहे त्यांच्यासाठी शुभमुहूर्त हा शुक्रवारी रात्री 9:55 ते रात्री 2:59 कालावधी असेल। या पर्व कालावधीमध्ये तुम्ही कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊ शकतात। कार्तिक स्वामींचे मंदिर आपल्या आजूबाजूला परिसरात
असेल, गावात असेल तर त्या मंदिरात जाऊन त्या दिवशी अवश्य दर्शन घ्यावे। मात्र ज्या ठिकाणी कार्तिक स्वामींचे मंदिर नसेल तर अशांनी प्रत्येक श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन सकाळी भूपाळी आरतीनंतर कार्तिक स्वामींच्या फोटोचे पूजन केले जाते, त्या ठिकाणी दर्शनाला अवश्य जावे। तेव्हा कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्यासाठी जर कुठल्या मंदिरात जाणे आपल्याला शक्य नसेल तर तुम्ही जवळच्या श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणीत केंद्रात जाऊन कार्तिक स्वामींचे दर्शन करू शकतात। मंदिरात किंवा केंद्रात बसून कार्तिक स्वामींच्या मंत्राचा अर्थातच कार्तिक गायत्री मंत्राचा जप करू शकतात। मंत्र आहे ओम षण्मुखाय विद्महे महासेनाय धीमहि तन्नो षष्ठ प्रचोदयात। या कार्तिक गायत्री मंत्राचा जप यथाशक्ती अथवा 108 वेळा अवश्य करावा। प्रज्ञा विवर्धन स्तोत्र कसे पठण करावे त्याचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देखील मिळेल, त्याचाही आपण लाभ घेऊ शकतात। तर मग आशा आहे की आपणही आपल्या मुलांकडून योग्य ती सेवा करून घ्याल, त्यांनाही वाचस्पती होण्यासाठी मदत कराल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी आपले मनपूर्वक धन्यवाद। असेच नवनवीन छान छान माहिती पाहण्यासाठी उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।